नमस्कार मैत्रिणींनो, गुड मॉर्निंग. कशा आहात? आशा करते स्वस्त मस्त आणि आनंदी असाल. नेहमीप्रमाणे सकाळच्या स्वयंपाकाची सुरुवात झालेली आहे. गंजामध्ये भात ठेवला. आज मी पंचमेल डाळीची रेसिपी शूट केलेली होती. मिक्स डाळीचं वरण मी इथे बनवलेलं आहे. तुम्ही ही रेसिपी माझ्या आर्य सोमली रेसिपी या चॅनलवरती बघू शकता. त्यानंतर मग रात्रीचे जे भांडे घासलेले होते ते आपापल्या जागी ठेवून दिले. पावसाळ्यात काही भांडे लवकर वाळत नाही, पण भांड्याची बास्केट तर ही खाली करावीच लागणार आहे. कारण की रात्रीचे काही जे गंज वगैरे आहेत ते घासायचे आहेत आणि चहा पाण्याचे भांडे पण आता पडलेले आहेत. तर ते भांडे परत घासावं लागणार आहे, तर ठेवायसाठी ही जागा करावीच लागणार. मग मी सर्व भांडे जे जे ओले होते ते व्यवस्थित कोरड्या कपड्यांनी पुसून आपापल्या जागी ठेवून दिले. डाळीसोबत आज मला करायची होती मग मेथीची भाजी. तर मेथीची भाजी मी आधी 2-3 पाण्याने व्यवस्थित धुवून घेतली आणि मग त्याला परत मी 10 ते 15 मिनिटं पाण्यामध्ये अशीच ठेवून देते. म्हणजे राहिलेली माती ही तळाशी बसून जाते. मेथीमध्ये मी नेहमी आलू घालत असते, पण आलू मी आधी तळून घेते आणि मग ते घालते. आलू आधी तळून घेऊन बाहेर काढून घेते आणि त्यानंतर मग जशी आपण मेथीला फोडणी देतो तशी मग मी फोडणी देते. भाजीला फोडणी देऊन झाली, मग मधात थोडा वेळ होता, तर म्हटलं चला तेवढ्या वेळामध्ये जे भांडे पडलेले आहेत ते घासून घ्यावे. तसे विशेष काही भांडे नाही आहेत. 2-3 कढया आणि एखाद 2 गंज बस एवढेच आहे आणि सकाळचे चहा पाण्याचे भांडे आहेत. इकडे भांडे घासून झाले तोपर्यंत मेथी पण अर्धवट शिजलेली होती. जेव्हा मेथी अर्धवट शिजून जाते त्यानंतर मग मी इथे तळलेले आलू घालते. आलू तळलेले असल्यामुळे ते ऑलरेडी शिजलेले असतात. अर्ध्यात मी याच्यासाठी घालते की मेथी आणि मसाले आलूमध्ये छान ऍब्झॉर्ब झाले पाहिजे. आणि खरंच सांगते, असे तळलेले आलू जेव्हा आपण मेथीमध्ये घालतो तेव्हा मेथी पण खूप टेस्टी बनते आणि आलू पण छान टेस्टी होतात. कोणी मेथी नसेल खात तर त्यांना असे आलू दिले तरी ते खूप आवडीने हे आलूची भाजी खाऊन घेतात. स्वयंपाक वगैरे आटोपला त्यानंतर आली हॉलमध्ये. हॉलमध्ये पसारा तसाच होता, कपडे अजूनही तसेच होते. तर म्हटलं चला आधी पहिले कपडे काढून घ्यावे आणि हॉल आवरून घ्यावा. साक्षद आणि मिस्टरांचे जीन्स पॅन्ट वगैरे काल मी धुतले होते. ते लवकर वाळत नाही म्हणून आज थोड्या जास्त वेळ मी इथे कपडे राहू दिले. सकाळी फॅन सुरू राहतो तर तेवढा वेळ अजून मिळतो कपडे वाळायला. कपडे वगैरे काढले त्यानंतर मग लिव्हिंग रूम आवरायला घेतला. सोफ्यावरचे कव्हर व्यवस्थित काढून झटकून परत लावून दिले. तसं सोफ्यावरचे कव्हर आपण कितीही वेळा आवरा ते परत तसेच होतात. कोणी जाऊन बसलं की ते जमा होऊन जातात. दिवसातनं किती वेळा आपल्याला ते व्यवस्थित करावं लागतं. पण सकाळची जी डस्टिंग क्लिनिंग असते ती तर करावीच लागते. त्यानंतर मग घराला झाडू लावायला घेतला. मला असं वाटते प्रत्येक गृहिणींची कामं करण्याची पद्धत ही वेगवेगळी असू शकते. कोणी कोणतं काम आधी करत असेल, कोणी नंतर करत असेल. कामं तीच असतात, पण करण्याची पद्धत ही थोडीफार मागे पुढे होऊ शकते. प्रत्येक गृहिणी आपल्या सोयीनुसार आपल्या कामाची विभागणी करत असते. तुम्ही मला कमेंट्स करून नक्की सांगा तुमची काम करण्याची पद्धत काय आहे. झाडू लावून मी अंगणात आले तर बघते ग्रीन नेट निघालेली होती. पाण्यामुळे दोऱ्या कुजल्या आणि त्या तुटून पडल्या. तशीही मी आज काढणारच होती आणि नेट ही स्वतःच निघाली. चला बरंच झालं, माझं अर्ध काम थोडं हलकंच होऊन गेलं. खाली फक्त 1-2 दोऱ्या ज्या होत्या त्या मग मला काढून घ्याव्या लागल्या. नेट काढायची म्हणता म्हणता ते लांबणीवरच जात होतं. आज नेट स्वतःच म्हणाली, तो राहू दे ग बाई, मीच स्वतः निघते म्हणून. आणि ती स्वतःच निघून पडली. त्यानंतर मग खालची जी बेडरूम आहे तिला मग मी आवरून घेतलं आणि झाडू लावून घेतला. किचन मी तसंच राहू दिलं कारण की आज मला गहू निवडायचे होते. मग आणखी कचरा झाला असता म्हणून आधी मग मी गहू स्वच्छ करायला घेतले. तसे गहू स्वच्छच असतात, पण एकदा व्यवस्थित चाळून वगैरे बघितलं तर बरं असतं. तसेही पावसाळ्याच्या दिवसात किडे वगैरे होण्याची शक्यता बरीच राहते. पण सुदैवाने गहू स्वच्छच होते, एकही काही किडा त्यामध्ये नव्हता. पण काल गहू आणलेले होते आणि ते पायऱ्यांवर तसेच ठेवलेले होते, तर त्यामुळे त्यामध्ये मुंग्या जरूर झाल्या. आमच्याकडे ना मुंग्या फारच होतात. भाताच्या गंजात, पोळ्याच्या डब्यात मुंग्या ह्या झाल्या म्हणूनच समजा. म्हणून मला नेहमी चॉक लावूनच ठेवावा लागतो. आता हे बघा, काल रात्री गहू आणलेले होते. आता तेवढा काही मी विचार केला नव्हता की त्यामध्ये सुद्धा मुंग्या जातील म्हणून, पण शेवटी त्यामध्ये मुंग्या केल्याच. तसं मला दळण कालच आणायचं होतं, पण काल काही मला वेळ मिळाला नाही. तात्पुरतं 1 किलोचं कणकेचं पॅकेट घेऊन आलो होतो. पण मला पॅकेटचं कणिक बिलकुल आवडत नाही. पोळ्या काही त्याच्या व्यवस्थित होत नाहीत. कंपनी म्हणायला म्हणून म्हणते की बोटगव्हाचं कणिक आहे, पण मला नाही वाटत की ते बोटगव्हाचं कणिक असतं.
कारण की पोळ्या अजिबात सॉफ्ट होत नाहीत. आपण गहू घेताना नेहमी पाहून घेतो आणि आपल्याला माहित असते गव्हाची क्वालिटी काय आहे ते. म्हणून मला असं वाटते की आपण स्वतः घेतलेले गहू आणि त्याचं कणिक दळून आणलं ते केव्हाही बरं. चला, इथे माझे गहू निवडून झाले. डब्बा वगैरे व्यवस्थित ठेवून दिला. त्यानंतर मग मी डब्याला पण चॉक लावून ठेवून दिला. कारण की पायऱ्यांवरती खूप मुंग्या झालेल्या होत्या. मी म्हटलं आताच गहू स्वच्छ केले आणि परत आता डब्यात पण नको जायला. नंतर केलेला पसारा आवरून घेतला. त्यानंतर मग किचनला झाडू लावून घेतला. गव्हाच्या कचऱ्यापेक्षा मुंग्यांचाच कचरा जास्त निघाला होता. किचनमध्ये साक्षात आपला नाश्ता आणि कॉफी बनवत आहे. मी कामात होती तर आज त्याने स्वतःचा ब्रेकफास्ट स्वतःच बनवला आणि कॉफी तर तो स्वतःची स्वतःच बनवतो. मी काही त्याला बनवून देत नाही. किचनला झाडू लावल्यानंतर मग काम होतं ओटा आवरण्याचं आणि साक्षातनी ब्रेकफास्ट बनवला तर त्याने अजून पसारा करून ठेवलाच. तसाही ओटा आवरायचाच होता. फक्त मी मगाशी झालेला पसारा तेवढा आवरला होता आणि साक्षातनी त्यात परत भर घातली. आता मुलं काही आपल्यासारखं सर्व कामं व्यवस्थित करत नाही. जे घेतलं ते काही जागेवर ठेवत नाही. काढलेल्या सर्व सामानांचा पसारा हा ओट्यावरच राहतो. चला, काही हरकत नाही. ते जेवढं करतात तेवढंच पुरे असतं. त्यानंतर गॅस शेगडी आणि ओटा वगैरे मी व्यवस्थित स्वच्छ करून घेतला. सिंक वगैरे पण व्यवस्थित स्वच्छ करून घेतली. राहिलेले भांडे पण घासून घेतले. क्लिनिंगसाठी वापरण्यात आलेले सर्व कपडे वगैरे पण मी व्यवस्थित धुवून क्लीन करून घेतले. ही माझी डेली रुटीनचेच कामं असतात. चला, इकडे किचन ओटा वगैरे स्वच्छ धुवून झाला आणि माझं किचन मधलं काम संपलं. आता फक्त एक शेवटचं काम राहिलेलं होतं, ते म्हणजे पोछा लावणं. त्यानंतर मग मी पोछा लावायला सुरुवात केली. आधी लिव्हिंग रूमला पोछा लावून घेतला. माझ्याकडे जी मॉपिंग बास्केट होती ती तुटली. नवीन मी फ्लिपकार्टवरनं बोलवली पण ती काही व्यवस्थित आली नाही, तर मग मी तिला रिटर्न केलं. अजूनही रिटर्न काही गेलं नाही, त्यामुळे मी नवीन बास्केट काही ऑर्डर करू शकली नाही. त्यामुळे मला अशाच या दांड्याने पोछा मारावा लागत आहे. हा दांडा थोडा छोटा आहे, त्यामुळे मला कमरेचा त्रास जरा जास्तच होत आहे. माझ्याकडे आधीची जी बास्केट होती ती स्क्रॉच बाईटची होती. छान निघाली ती. जवळपास 4 ते 5 वर्ष झाली मी तिला वापरत होती. अजून किती टिकणार? चला, खालच्या तिन्ही रूमला पोछा करून झाला आणि माझं आजचं हे डेली रुटीनचे सर्व कामं इथे संपले. आणि आज मंगळवार होता, त्यामुळे आज होती बाथरूमची क्लिनिंग. तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहीतच असेल की आठवड्यातनं 2दा मी बाथरूमची क्लिनिंग करत असते. एकदा मंगळवार आणि एकदा शनिवारला. टॉयलेट मी हार्पिक टाकूनच स्वच्छ करत असते, पण बाकीचे बाथरूम असतं म्हणजे बाथरूमचं बेसिन, खालच्या फरशा, भिंतीच्या टाईल्स ह्या मी सगळ्या डिटर्जंट पावडरनीच क्लीन करत असते. बाथरूमची कितीही रेग्युलर क्लिनिंग असली तरी महिन्या 2 महिन्यातनं एक्स्ट्रा डीप क्लिनिंग ही करावीच लागते. आता पावसाळ्याच्या दिवसात बाजारात लिंबू थोडे स्वस्त मिळतात आणि आपण थोडे जास्त लिंबू आणले की ते लवकर खराब पण होतात. माझ्या बहिणीकडे लिंबाचं झाड असल्यामुळे ते भरपूर प्रमाणात माझ्याकडे लिंबू पाठवते आणि आमच्याकडे सर्वच काही लिंबू खात नाही, त्यामुळे बरेचसे लिंबू हे खराब होतात. पण मी असे लिंबू हे फेकत नाही, त्यांना व्यवस्थित ठेवते आणि या लिंबूवर बेकिंग सोडा टाकून त्याने बाथरूमची बेसिन आणि आरसा वगैरे व्यवस्थित क्लीन करून घेते. बाथरूममध्ये गरम पाण्याची वाफ आरशावर जाऊन बसते आणि त्यामुळे बाथरूमच्या आरशावर पाण्याचे पांढरे पांढरे डाग पडतात. आपण जर लिंबाने असा आरसा स्वच्छ करून घेतला तर त्याने आरसा व्यवस्थित क्लीन होतो. लिंबाने घासल्यानंतर आरशाला आपल्याला कपड्याने नाही पुसायचं आहे. त्यानंतर आपल्याला न्यूजपेपर घ्यायचा आहे आणि न्यूजपेपरने आरसा व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा आहे. अशाने आरसा एकदम चकाचक क्लीन होतो. लिंबूने घासल्यानंतर पाहिजे तर तुम्ही डिटर्जंट पावडरने बेसिनला घासू शकता, नाहीतर फक्त पाण्यानेही धुवून घेतलं तरी बेसिन छान क्लीन होते आणि चमकायला लागते. माझा मुलगा मला चिडवतो की मम्मी तुला OCD आहे क्लिनिंगची. पण खरं सांगू का, मला एकदाचा एखादा रूम थोडा अस्तव्यस्त असला तरी चालेल, पण बाथरूम मला एकदम क्लीन लागतो. पाण्याचा एक जरी डाग दिसला तरी मला ते अस्वस्थ होतं. आता तुम्ही याला काय म्हणाल? वेड, आवड की एका गृहिणीचं आपलं घर ऑर्गनाइज ठेवण्याची जबाबदारी? मला कमेंट्स करून नक्की सांगा. त्यानंतर मग मी अंघोळीचा टब वगैरे व्यवस्थित घासून घेतला. टब घासणे, बाथरूम मधला पार्ट घासणे, खालच्या टाईल्स, भिंतीवरच्या टाईल्स, नळ या सर्वांची क्लिनिंग आठवड्यातनं 2दा मी व्यवस्थित करत असते. माझ्याकडे 3 बाथरूम आहे. आधी तर मी एकाच दिवशी 3ही बाथरूम करून घ्यायची, पण आता काही जमत नाही. म्हणून आदल्या दिवशी मी खालचं एक बाथरूम करते आणि दुसऱ्या दिवशी वरचे 2 बाथरूम करते. चला, इथे माझं काम आटपतच आलेलं आहे आणि व्हिडिओ पण मी इथेच थांबवते.
पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला कोणती गोष्ट आवडली किंवा कोणती गोष्ट आवडली नसेल तर मला कमेंट्स करून नक्की सांगा. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.